माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे अपात्र महिला असणार आहे त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. तुम्हाला जून व जुलै महिन्याचे पैसे मिळाले नाहीत तर आम्ही काय करायचं? बरेच जण आपल्याला इन्स्टा पेजवरती मेसेज करून किंवा आपल्या चॅनलवरती कमेंट करून विचारत आहेत की आम्ही अपात्र झालो आहोत किंवा आमचे पैसे बंद झाले आहेत, तर पुढे काय करावं लागणार आहे? तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण तुम्हाला आता विनंती अर्ज करता येणार आहे. पण आता हा विनंती अर्ज कुठे करायचा आहे? तर इथे ऑफलाईन पद्धतीने करावं लागणार आहे का, ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे, कोणी करायचं आहे, किंवा आम्हाला नवीन पद्धतीने पैसे चालू करण्यासाठी हा अर्ज भरायचा आहे का, असे अनेक प्रश्न लाडक्या बहिणीचे आहेत. तर या संदर्भात आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघायचा आहे. चॅनलवरती नवीन असेल किंवा अजूनही आपल्याला फॉलो सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तर हा विनंती अर्ज तुम्हाला फक्त आणि फक्त ऑफलाईन पद्धतीनेच भरता येणार आहे. तर गुड न्यूज अशी आहे की हा विनंती अर्ज भरल्यानंतर, म्हणजे तुम्ही घरातून विवाहित महिला आहेत, 3 किंवा 2पेक्षा जास्त महिलांनी तुम्ही या योजनेचा लाभ मिळवत होता, तर तुम्ही काय करू शकता? हा अर्ज भरून तुमचा पुन्हा एकदा योजनेचे पैसे तुम्ही मिळवू शकता. म्हणजे काय, हे अर्ज भरून द्यायचं आहे व फक्त आणि फक्त तुम्हाला कोणाला कोणाला या योजनेचे पैसे पाहिजेल आहे हे सुद्धा तुम्ही तिथे मेन्शन करू शकणार आहात. आता हा अर्ज तुम्हाला फक्त आणि फक्त अंगणवाडी सेविकांकडेच मिळणार आहे. म्हणजे अंगणवाडी ताई असतील त्यांच्याकडे हा अशा प्रकारचा फॉर्म तुम्हाला मिळणार आहे. यासाठी कोणते कागदपत्र भरायचे आहेत हे सुद्धा आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. तर लक्षात घ्यायचं आहे की लाडक्या बहिणींनो, तुमचे हप्ते बंद होत आहेत, तर यावरती एक सोल्युशनमुळे हे सरकारने आता हे सोल्युशन काढलेलं आहे. तर आता फॉर्म भरताना तुम्हाला काय करायचं, हे विनंती अर्ज असणार आहे. अंगणवाडी ताईंकडे जर हे असेल तर तुम्हाला त्याची झेरॉक्स काढायचं आहे, किंवा तुम्ही जर हे दिलं तर ते अर्ज तुम्हाला भरायचं आहे. तरी ते तुम्हाला हे भरताना तुम्ही पाहू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभ चालू करण्याबाबत हे संदर्भ असणार आहे. तर उपरोक्त विशेषानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ मिळवणे बंद झाले आहे. तर आता लाभ मिळणे बंद झाले, यासाठी तुम्हाला हा विनंती अर्ज भरावा लागणार आहे. त्यामध्ये सगळी माहिती दिलेली आहे, तुम्ही पाहू शकता. तर माझा हा लाभ एकाच कुटुंबात एकापेक्षा जास्त महिलेनी याचा लाभ मिळत असल्यामुळे सदरचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आला आहे. तर हा तात्पुरत्या स्वरूपात तुमचा बंद केला आहे, पुन्हा एकदा तुमचा लाभ मिळू शकतो. तरी ते तात्पुरत्या स्वरूपात बंद झाला आहे असे सांगण्यात आलं आहे. त्यामुळे मला अंगणवाडी सेविका यांनी रेशन कार्डमध्ये किती महिला आहेत याबाबत पुरावा म्हणून सादर करण्याबाबत सांगितले आहे. त्यानुसार मी अंगणवाडी सेविका यांच्याकडे माझे कुटुंबाचे रेशन कार्ड, त्याच्यानंतर सेविकांच्याकडे हे सादर केले आहे. तर आता तुम्हाला हे पूर्णपणे इथे दिलेले आहे. डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहे तुम्ही पाहून घ्यायचं आहे की डॉक्युमेंट्स तुम्हाला काय करायचं आहे की आधार कार्ड लागणार आहे तुमचं. आता आधार कार्ड तर तुमच्याकडे ऑलरेडी असणारच आहे, बरोबर आहे का? त्यानंतर तुमचा शाळा सोडल्याचा दाखला, त्यानंतर तुमचं रेशन कार्ड आणि बँक पासबुक हे तुम्हाला लागणार आहे. महत्त्वाची कागदपत्रे असणार आहे. तर आधार कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, रेशन कार्ड आणि बँकचं पासबुक हे तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर ह्या महिलांचे नावं तुम्ही इथे विवाहित आहेत किंवा अविवाहित आहे तुम्हाला मेन्शन करावं लागणार आहे. तर एका कुटुंबामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभ फक्त 2 महिला घेण्यास पात्र असल्यामुळे, एक विवाहित महिला व एक अविवाहित महिला लाभास पात्र असल्यामुळे माझे कुटुंबात खालील महिला त्यांचा लाभ सुरू ठेवण्यास यावे असे मी लेखीद्वारे कळून येत आहे. आता तुम्ही ठरवायचं आहे की तुमच्या फॅमिली मेंबर्समधून की कोणाला हा लाभ पाहिजे आहे किंवा कोणाला हा लाभ ठेवायचा आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो लक्षात घ्यायचं आहे, जर तुम्हाला पैसे पाहिजे असतील किंवा तुमच्या घरी योजना सुरू ठेवायची असतील तर फक्त 2 महिला हे लाभ घेण्यास पात्र असल्यामुळे एक विवाहित महिला आणि एक अविवाहित महिला यांची नावं इथे लिहायची आहेत. तर विवाहित पात्र महिला लाभ सुरू ठेवायचा आहे व अविवाहित पात्र महिला लाभ सुरू ठेवण्यात यावे याची नाव तिथे लिहायचं आहे असे मी लेखी कळवून देत आहे. व माझी कोणतीही हरकत नाही. व तुमचा आधार कार्ड, रेशन कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, बँक पासबुक हे सर्व तुम्हाला त्यासोबत द्यायचं आहे. दिनांक लिहायचा आहे, तुमची सही, नाव व गाव हे देऊन तुमच्या अंगणवाडी सेविकांकडेच द्यायचं आहे. लक्षात घ्यायचं आहे की अंगणवाडी सेविकांकडेच हे चालू आहे, म्हणजे ऑनलाईन पद्धतीने कुठेही सुरू नाही आहे. त्याच्यामुळे तुम्हाला असं गैरसमज नको व्हायला की कोणी किंवा पैसे देऊन आम्ही करून देतो, तुमची योजना सुरू करून देतो असे जर सांगण्यात आलं, ते पूर्ण फ्रॉड असणार आहे. त्यामुळे या संदर्भात माहिती फक्त अंगणवाडी सेविकांकडेच असणार आहे. जर अंगणवाडी सेविकांकडे हा फॉर्म आला नसेल तर लक्षात घ्यायचं आहे, थोडासा टाईम द्या. काही अडचणी असतील त्याच्यामुळे त्यांच्याकडे सुद्धा हा फॉर्म येणारच आहे. किंवा तुमचे जर तुम्ही काय करू शकता की पंचायत समिती आहे, तिथे महिला व बाल विकास विभाग असणार आहे, प्रकल्प अधिकारी असतात, त्यांच्याकडे जाऊन सुद्धा ही चौकशी करू शकणार आहात. तर अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पुन्हा एकदा तुमचे पैसे सुरू ठेवण्यासाठी तुम्ही अशा प्रकारे विनंती अर्ज भरू शकणार आहात. यासोबत कागदपत्रे जोडायचे आहेत व पूर्णपणे तुमचा लाभ मिळवायचा आहे. तर हे लक्षात घ्यायचं आहे की जे पात्र महिला असणार आहे,
म्हणजे फॅमिलीमधून एकाच कुटुंबात एकापेक्षा जास्त महिलांना लाभ मिळत असल्यामुळे इथं पूर्ण सांगितलेलं आहे की रूल्स अँड रेग्युलेशन असं असेल तरच तुमचे पैसे पुन्हा सुरू होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे हे फॉर्म लवकरात लवकर भरायचं आहे. काही अडचण असेल तर नक्कीच कमेंट करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला सबस्क्राईब करा. आणि काय करायचं आहे, या व्हिडिओला जास्तीत जास्त बहिणींपर्यंत पोहोचवायचं आहे, जेणेकरून त्यांना कोणताही आता प्रॉब्लेमला फेस करावा लागणार नाही किंवा त्यांचे पैसे पुन्हा एकदा सुरू होण्यास मदत होणार आहे. धन्यवाद.